फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज काहीतरी नवीनच दाखवणार आहे तुम्हाला. आज काही शेतातलं वगैरे नाही. तर हे बघा, ही माझ्या फ्रेंडचा ड्रेस आहे. कसा दिसत आहे तिला तर येत नाही. तिची तब्येत खराब झाली, माझी तब्येत वाढली. माझी तब्येत लई वाढायला लागली बघा. ही ड्रेस मला अजिबात सूट व्हायला झाले तर, पण ती म्हणली घाला. आता साडी होती अंगावर एवढ्या वेळ, तर सकाळपासून एक बी व्हिडिओ बनवला नाही. कारण माझ्या फ्रेंडचं घर आहे. मी आंबेजोगाईला आले होते तिला बघण्यासाठी, कारण ती स्कूटी येऊन पडलेली आहे पहिल्या. तिच्या हातालाही वगैरे लागलेलं आहे. आता ती व्हिडिओमध्ये येते का नाही माहीत नाही. हो का, इथं साईडला उभी बघा इथं हाताला किती लागले बघा. ते पूर्ण तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर इथं दंडाला सध्या तिच्या जखमा झालेल्या आहेत. तर मी तिला बघायला आले होते. तर तिला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत मी, तिला आवडत नाही. पण नॉर्मल थोडं थोडं दाखवत आहे मी. आणि मी इथंच राहत होते बघा. मी आंबेजोगाईचा जॉब करत होते ना, ह्या गल्लीमध्ये राहत होते. तिथंच आलेले आहे मी, लांब काही नाही. मग आणि ती नोकरी करते आंबेजोगाईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरदार आहे. म्हणजे ते नाही का, कॉन्स्टेबल म्हणून जॉब करते ती. नाही का, बंदोबस्त वगैरे त्यांचं काही काम असते बघा, ते करते. मला सध्या म्हणत होती तू पोलीस भरती कर, अकॅडमी जॉईन कर, 12वी काढ. पण मी काही केलं नाही. मी ह्याच्यातच आणि जॉबच्या चक्करमध्ये पडले. सक्सेस नाही. ती सक्सेस आहे कारण ती पहिल्यापासून तिनं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं म्हणजे नाही, किरायानंच राहते. आणि अनमॅरिड आहे ती. मी आहे ती मॅरिड आहे. पण एज तिचं माझ्या इतकंच आहे, कारण तिचं लग्न नाही झालं, तिनं शिक्षण घेतलंय. तर तिनं पण म्हणजे जुनी गाडी पडली, पडायच्या आधी जुनी गाडी होती, नवीन गाडी घेतल्यावर पडली. तर आज म्हणजे माझ्या हाताने गाडीची पूजा करायची, त्यामुळं मी असं रेडी झालेले आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, आता मी घरात आले. लाईट लाव ना, अंधार पडलाय, दिवस मावळलाय. तर बघा इथं पंचपाळ ठेवलेला आहे. काय काय घ्यायचं सांग मला. परतच घ्यावं लागेल ना. तर बघा, आता मला जॉबला जायचंय. पण आता माझी फ्रेंड म्हणते इथं जवळ जॉब काय होते काय माहिती नाही. तर ॲक्च्युली तिला प्रॉब्लेम आल्यामुळं आणि तिचं दुखत आहे, त्यामुळं मलाही तिनं करायला सांगितलं. तर मी सकाळीच व्हिडिओ बनवणार होते, पण आमच्या इकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी ही व्हिडिओ नाही बनवला. आणि अनुष्का दादाकडे सध्या जायचं होतं पण गेलं नाही. आता मी घेतली परत आणि आता पाणी घ्यायचंय. अरे यार, तांबे विसरूनच आले मी. तिचं किचन वगैरे आहे, खूप चांगली आहे स्वभावाने. जास्त काय म्हणजे मी नसते. तांबे कुठे इथलं पण लाईटी लाव. बनवायची का नाही मग बिर्याणी बा? आणि चिकन त्याचं साहित्य कुठं दिसाय तुला? काय असतं सगळं? ओके, तर आम्ही आज बिर्याणी सध्या बनवणार आहे. सपनाच्या इथं पार्टी आहे. तिनं पण येणार जेवायला. मग काय किती आणायचं? तुझ्या पुरतं, माझ्या पुरतं, पापा पुरतं. आता आम्ही असं घेतलंय पंचपाळ आणि तांब्या. आणि अजून काय घ्यायचंय? नारळ कुठे? नारळ सोललेला आहे का? वाटेत साखर घेऊ का? लोक म्हणायचे मीच गाडी घेतली म्हणून. तुझी गाडी शिकावं लागते मला आता. तू पडलीस म्हणून मला लई भीती वाटायली बरं का गाडीवर बसायची. याच्यात साखर पंचपाळात होती की ग साखर? खराब झाली पण. एवढंच हळदी कुंकू. हा, तर बघा आता आम्ही चाललो पूजा करायला. फ्रेंड बघू शकताय, नवी खटगाडी तिने आत्ताच घेतली. मला घेताना बोलवलेलं सध्या, पण मी नव्हते, घरीच होते. माझी तब्येत पण बरी नव्हती. आई म्हणली सारखं बाहेर फिरू नको, त्यामुळं मी नाही म्हणजे येऊ शकले. तर आता माझ्या हाताने तिनं पूजा करायला लागली. आज आमुषा असल्यामुळे नारळ फोडायचे. ते बघू शकताय. मला कशी आवडली का नाही गाडी मला सांगा. मला तर लय आवडली. माहीत नाही माझं स्वप्न कधी पूर्ण होईल. मला तर लय हौस आहे गाडीची, पण आता माहीत नाही कधी स्वप्न पूर्ण होईल ते आपलं. आणि कधी कधी भीती सध्या वाटते गाडी चालवायची, कारण ती पडलीपासून तर मला तिच्यासोबत बसायचं सध्या बी वाटायला गाडीवर. गाडी चालवणं दिसतंय हौस करणं सोपं आहे, पण चालवणं आणि सांभाळून राहणं सध्या लय अवघड आहे, तितकंच कठीण आहे. गाडी थोडं पुसायची, थोडी धूळ वगैरे बसली त्याच्यावर. बघू शकताय कशी काय आहे.
आता गाडी वगैरे काढलेली आहे बाजूला. आपली मुलगी मैत्रीण आहे. नारळ कुठे? मामाकडे येतं. टायरावर टाक, टायरावर. ती घे नारळ, घे की परातीत ठेव. काका कपडा मारा, नारळ फोडा, नाही तर साखर बिकट त्या टायरावर पाणी टाकायचं. चालू झालाय का व्हिडिओ? त्या दुकानदाराचा गंधवाला करू का ग? मैत्रिणीकडे आले गाडीची पूजा करायला. हे काय करायलीच असलं? माझ्या हस्ते पूजा होईल या. हा पेढे होय, स्वप्नाला आमुषा आहे. होय, बरं जाऊ द्या. माझ्या मैत्रिणीची गाडी म्हणलं मीच देते. तू काय कशा आहेत मग? नारळ फोडा की मी गावाकडे काका, फोडा नारळ. गावाकडेच राहिले सध्या. वाटलं तर कपडा मारा, धरा बकेटात, त्याच्यावर ह्याच्यावर वळा. आमुषा आहे हो. लय दलिंद्री भवती आपल्याला. आपण नारळ काही फोडत नाही. लोक लय करते गाड्याच्या बाबतीत. हा आता कसं फोडू द्या. मित्रांनो बघा, आमुषा आजच आहे. तिला काय पुसायचं कपडावाला या की मग थोडं पूजा करायला इथं. ह्यांनी मला रूम दिली इथली. होय मीच बघून ती लय फिरत होती ग. मग मी म्हणलं बाई त्या लय छान आहे स्वभावानी. हो. बघा आता मी दिसली की मला बाई मोठ कांदे कांदे तर थांब. खरी आता स्वयंपाक करायचं. ए, झाली पण ऐका हा, नारळ फोडून देते. काकाला फोडू दे. ववाळ नसतं आणि त्यांच्याकडून फोडून दे. जावा तरी. फोड नाही तर जाऊ दे, काय होतंय हा. ते तांब्यातलं पाणी टाकी टायरावर सगळं आणि त्याच्यात नारळ पाणी घे. तांब्यातलं पाणी टायरावर टाक सगळं. महागड्या पुण्या हा, घे. आता व्हिडिओ बंद कर, फोटो काढते. नाहीतर फ्रेंड बघू शकताय, आम्ही चाललो चिकन आणायला. आम्हाला बनवायची बिर्याणी आणि सपनाला आमच्या येत नाही रेसिपी. मदत तर करू लागते ना मला. लय शानी सांग, आई तर खातीस का? तरी ती काम करीत नाही. मी आईला म्हणते आहे, मी आईला सांगितली माहिती का, आमच्या आईला येत नव्हती बिर्याणी. एक नंबर टेस्ट झाली होती. त्याला बिर्याणी मसाला लागते बघ, पुदिना, हिरवी मिरची, लिंबू, कांदा, कोथिंबीर, परत दही लागते. किती किलोची? अर्धा किलो, पाव किलो चिकन, अर्धा किलो. तर फ्रेंड पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही छान छान बिर्याणी असं बनवत आहे. शिवजयंती आलेली आहे, तर किती छान चौक आंबेजोगाईचं सजवलाय बघू शकताय. आणि संध्याकाळ असल्यामुळे तर खूप भारी वाटतंय. आणि इथं बघा, मी हॉटेलला हे जॉब करत होते बघा, ही जुनी आठवण येईल मला. आता हा यशवंतराव चौकाच्या बाहेर निघालो आम्ही. काय म्हणलीस? काय खाली चक्कर मारायला उगाच? तुला लयच फिर वाटते ग. हे काही बी कसं बोलतेस काय? फिरू वाटतंय ना लय. आता आम्ही चिकन घेतलेलं आहे आणि चाललेलो आहे घरी. घरी म्हणजे हिच्या घरी बरं का, मला तर काही घर नाही.
आई पप्पाच्या घराशिवाय दुसरं कोणतं घर नाही आहे. तर आता पुदिना घेईल होता काही गाडीवर उतरावं लागेल ना पुदिना आणि थोडा. तर बघू शकताय इकडं पुदिना आहे. आणि आता मी बिर्याणीचा दुसरा ब्लॉग घेणार आहे. बिर्याणी मी माझ्या हाताने बनवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.